भरण्यासाठी अमेडिया कंपनीकडे फक्त 10 दिवस। जमीन घोटाळ्याबाबत अजूनही कंपनीकडून खुलासा नाही। कंपनीवर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता। सरकारने समिती नेमली असताना गुन्हा नोंदवायची घाई केली। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामधील आरोपी शीतल तेजवानीची हायकोर्टामध्ये याचिका। याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची तेजवानींची मागणी। तर सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज करा, हायकोर्टाच्या तेजवानीला सूचना। रुपाली ठोंबरे पाटील आणि अजित पवारांची भेट 2 दिवसात माझी सविस्तर भूमिका मांडणार, रुपाली पाटील यांची माहिती। अजितदादांकडून पुणे नगर परिषदेसाठी आज किंवा उद्या एबी फॉर्मचं वाटप होणार। उद्या सगळीकडे एबी फॉर्म पोहोचवण्याची शक्यता। तर आज दिवसभरामध्ये अजित पवारांनी घेतला आढावा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक जाहीर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, गडकरी स्टार कॅम्पेनर असणार। प्रवीण दरेकर, पियुष गोयल, मुनगंटीवार, नारायण राणे, नितेश राणे स्टार प्रचारक असतील। एमसीएचा अध्यक्ष होण्याचा अजिंक्य नाईक यांचा मार्ग मोकळा। मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीसाठी नकार। 5 डिसेंबरपर्यंत सुनावणी तहकूब। अध्यक्षपदासाठीची त्यांची उमेदवारी अपात्र ठरवण्याची होती मागणी। राज्यातील महायुतीचा पहिला उमेदवारी अर्ज खेड निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल। माधवी बुटालांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना योगेश कदम महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते। नांदेडमधील 13 नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र। नगरपालिका निवडणुकीपूर्वी नांदेडमध्ये नवीन राजकीय समीकरण जुळली। जागा वाटपाचा फॉर्म्युला 1-2 दिवसामध्ये देऊ, काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाणांची माहिती। शेतकरी कर्जमाफीवर राज्यभरातील जिल्हा बँकांची बैठक। रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अलिबाग मुख्यालयामध्ये बैठक पार पडली। बच्चू कडूंची बैठकीला उपस्थिती। कोल्हापुरातील दौलत सहकारी साखर कारखान्याचा वाद विकोपाला। दौलत कारखाना बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय, तर कारखाना सुरू करण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस। आमदार शिवाजी पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। एचएनडी बोर्डिंग बाहेर लावलेले बोर्ड हे गोखले बिल्डरनं हटवले। जागेचा व्यवहार मागे घेतल्यानंतर बोर्ड काढण्यात आले आहेत। गोखले बिल्डरच्या कर्मचाऱ्यांनी बोर्डिंग बाहेरचे बोर्ड काढून टाकले। पुणे